नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण संपूर्ण कव्हरेज केलंच आहे. आता उरलेले आहेत 2 दिवस. या 2 दिवसामध्ये मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहेत. येत्या बुधवारी हे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याआधी प्रभाग क्रमांक 1 चे जे उमेदवार आहेत ते म्हणजे अर्चनाताई गोरे हे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आतापर्यंत त्यांचा प्रचार कसा झाला, कसा अनुभव होता आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा ते सांभाळणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सामोरे गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेची त्यांच्या हातून कशी सेवा होणार आहे या विविध प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत. ताई, प्रथमतः प्रबंधभूमीमध्ये मी आपले स्वागत करतो. नक्कीच. आज आपण ही मुलाखत घेत असताना एक संयुक्तिक मुलाखत आपण घेत आहोत. संयुक्त मुलाखतमध्ये अर्चनाताई गोरे आहेत, त्या प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी करत आहेत आणि त्यांचे पती जगदीश भाऊ गोरे हे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ताई, आपण आपला परिचय करून देताना मतदारांना काय सांगाल? जय श्रीराम. मी सौ अर्चना जगदीश गोरे. मला मालेगाव महानगरपालिका मतदारसंघातून प्रभाग क्रमांक 1 महिला गटातून उमेदवारी मिळाली आहे. तरी पण मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. नक्कीच ताई, आपण या ठिकाणी 2017 मध्ये देखील निवडणूक लढवली होती. त्यामध्ये काही अल्पमतांनी आपला पराभव देखील झाला होता. त्या निवडणुकीची काय आठवण सांगाल? मला 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिकेने निवडणुकीमध्ये सहभाग केल्याबद्दल तरी पण मला जनता जनार्दनी भरघोस मत दिले होते. पण अल्प मतांनी माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पण न डगमगता आम्ही परत समाजासाठी सेवेसाठी उभे राहिलो आणि माझ्या पतीचा मला भरपूर सहभाग होता. त्यांच्या सहकार्यामुळेच मला परत मतदानामध्ये किंवा मालेगाव महानगरपालिकेकडून मला परत समाजासाठी सेवा करण्याची संधी मिळाली. नक्कीच ताई, या ठिकाणी एवढा पराभव होऊन देखील आपण या ठिकाणी उभा राहिलात. आपण कधी घरी किंवा आपण आपल्या पतींना बोलले नाही का, तुम्ही काम थांबवा, आता लोकांनी आपला पराभव केला, असा काही प्रसंग घडला का तुमचा कधी? नाही. आमचं 2009 मध्ये लग्न झालंय. जसं लग्न झालंय तसं म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी असं मला सांगत गेले की मी समाजसेवक आहे, मी जनतेसाठी 24 तास बाहेर आहे, तर मला म्हणजे मागे ओढायचं नाही. पण त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं आणि त्यांच्या पाठीशी मी सतत राहील. त्यांचा निर्णय हा योग्य राहील. नक्कीच. आज खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे आणि आपण जनतेमध्ये जातात. आपण बघितलं असेल की अनेक दिवसांपासून जगदीश भाऊ हे सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. आपण घर सांभाळत असाल तर देखील आता आपण जनतेमध्ये जात आहेत. लोकांच्या कशा प्रतिक्रिया मिळतात आपल्याला? लोकांच्या 2017 मध्ये पण मी मतदारसंघात फिरली निवडणुकीसाठी, प्रचारासाठी. भरपूर लोकांच्या अडचणी होत्या पण तरी पण आम्हाला थोड्या अल्पमतांनी पराभव झाला. पण आता ह्या वर्षी पण मी जेव्हा फिरली तेव्हा लोकांची भरपूर समस्या होत्या की रस्ते नाही, पथदीप नाही, नळाच्या समस्या असो. भायगाव मध्ये आम्ही फिरलो तर रात्रीची वेळ होती जेव्हा प्रचाराला गेलो तेव्हा लोक अक्षरशः खाली बसलेले, खाटावर बसलेले, त्यांच्या घरात पूर्ण अंधार, घरात पण अंधार, रस्त्यावर पण अंधार, त्यांना गटारी नाही, रस्ते नाही. म्हणजे एक म्हातारे बाबा होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही रात्रंदिवस अंधारात थांबतोय. पण आम्ही त्यांना एवढंच सांगितलं, बाबा तुम्ही योग्य मतदान करा. तुम्ही आज योग्य मतदान नाही केलं तर पुढचे 5 वर्ष पण तुम्ही अंधारातच राहणार. त्या महिलांना सुद्धा आम्ही एवढं सांगितलं की तुम्ही योग्य मतदान करा. आपल्याला लाडक्या बहिणीचा पगार मिळतोय, तो आपल्या हक्काचा पैसा आहे, आपल्याला कोणाला मागायची वेळ येणार नाही. पण तुम्ही योग्य मतदान करा. जसे मुलींचे शिक्षण असो, त्यांना पण भरपूर मुदत हे दिले त्यांनी, नरेंद्र मोदींनी. तर आम्ही भरपूर जणांना हाच सांगितलं. नक्कीच. तुम्ही मतदारामध्ये जातात, विविध अनुभव आपल्याला येतोय. आपण जो काही अनुभव सांगितला तो नेमकी कोणत्या भागातील आहे किंवा आपल्या प्रभागातील कोणत्या भागातील, काय सांगा? भायगाव मधील इंदिरानगर प्रभागातील. म्हणजे अजून देखील जनता तिथे वंचित आहे, खूप वंचित आहे. म्हणजे भायगाव हा जिथे उमेदवार आहे त्यांची भरपूर प्रॉपर्टी किंवा असं आहे, पण तरी पण तिथली जनता जनार्दन ही खूप वंचित आहे. त्यांना काही सुविधा नाही तिथे. नक्कीच. या सर्व जनतेला त्या सुविधा मिळाव्यात किंवा त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर कार्य करणार आहात.
नेमकी जनतेला आपण काय आव्हान कराल? आम्ही जनतेला हेच आवाहन करू की जनता जनार्दनाने आम्हाला येत्या 15 तारखेला भरपूर मतदान करावे आणि चारही कमळासमोरील चारही बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करावे. आणि विजयी झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी हेच आवाहन करू की जे अंधारात लोक राहतात त्यांच्यासाठी पहिले आम्ही पददीप करू, त्यांना उजेडात आणू. म्हणजे जे म्हातारे लोक आहे ते बिचारे रस्त्यावर पडलेले असतात तरी पण त्यांना काहीही नाही असं. नक्कीच ताई, आपण या ठिकाणी समस्या सांगितली. जयदा, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, आपल्याला देखील याआधी देखील या समस्या म्हणजे आपण बघितल्या असतील, नेमकी तो प्रकार काय? विषय असा आहे दादा की आम्ही प्रचारामध्ये फिरत असताना आम्हाला तर विविध भागामध्ये समस्या दिसल्यात, फार अडचणी आहेत. बरोबर. अजूनही म्हणजे आपण म्हणतो की अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक निवडून जातात, परंतु ज्या जनतेच्या मूलभूत गरजा आहे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आता बघा, वारंवार रस्ते, गटरी, पाणी हाच विषय येतो. बरोबर. मग वारंवार महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेल्या नगरसेवकांचा पाठपुरावा का पूर्ण होत नाही? जर लोकांना दरवर्षी मुद्दा तोच असतो, रस्ते, लाईट, पाणी, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता. मग आपण का कमी पडतो? हा सगळ्यात मोठा विषय. आणि दुसरा विषय राहिला की आम्ही भायगाव या परिसरात ज्या वेळेला फिरलो तर मुख्यतः आमच्या समोर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या अगदी घराच्या हाकेच्या अंतरावर इंदिरानगर म्हणून आहे. त्या इंदिरानगर मध्ये योगायोग असा झाला की आमची सायंकाळी तिथं प्रचाराची रॅली झाली प्रचाराला. तर सर्वप्रथम त्या हनुमान मंदिर पासून तर इंदिरानगरची सगळी लाईटच बंद होती. अरे बाप. मी तिथून त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन लावला आणि मग त्यांनी सांगितले कारण काल ते लाईट कदाचित मला वाटतं चालू झाली असते. तर मग जेव्हा अंधारात आम्ही फिरलो तर एक वयोवृद्ध बाबा होते, त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापासून आम्हाला रस्ते नाही, लाईट नाही, गटर नाही, आमचा भाग हा वंचित आहे. बरोबर. मग विचार करा, जर तुमच्या घराजवळ जर तुम्ही सुविधा लोकांना, तुमची सत्ता होती. बरोबर. गेल्या आमच्या समोर जे उमेदवार आहे त्यांची गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये ग्रामपंचायत पासून त्यांची सत्ता होती. ठीक आहे, महापालिकेत त्यांना संधी मिळाली नाही, परंतु ग्रामपंचायत त्यांचीच सत्ता होती. मग तरी सुद्धा त्या घराजवळ जर विकास करू शकत नाही तर मग या प्रभागाचा विकास कसा काय ते करू शकतात? बरोबर. जर तुमच्या घराजवळ जर विकास नाहीये तर तुम्ही तो विकास पूर्ण प्रभागात कसा राबवू शकतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणून जनता जनार्दन माझी विनंती की तुम्ही समोरील आमचा उमेदवार तपासा आणि आम्हाला तपासा. आम्ही इथं राहून तिथं विकास करू. हा, समोरचे उमेदवार तुम्हाला 11,000ची 21,000ची पावती फाडून देतील पण तुमच्यासाठी वेळ देणार नाही. आम्ही तुम्हाला 11,000 21 देणार नाही पण तुम्हाला 24 तास देऊ आम्ही. बरोबर. नक्कीच. खरं तर ताई, या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, त्याच पद्धतीने आपले जे पती आहेत जगदीश गोरे यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं कार्य आहेत आणि त्यांच्या कार्याच्या जे काही पोच पावती आहे ती तुम्हाला नक्कीच मिळणार, याच देखील शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो. जगदीशदा, 2 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत. आता बुधवारी परवाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. कशा पद्धतीने आपण संपूर्ण जे निवडणूक प्रचार यंत्रणा चालवली, कशा पद्धतीने जनतेचा सपोर्ट होता, काय सांगाल? जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीचं आम्हाला सार्थक करायचं आहे आणि म्हणून आम्ही 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मध्ये घरोघर जाऊन जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि जनता जनार्दनाचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे मायबाप जनतेचा आणि परिवर्तन करण्याचा मतदारांचा विचार आहे की आम्ही प्रचार यंत्रणा राबवत असताना आम्हाला मग कृषीनगर असेल, तुमचं दौलतीचा परिसर असेल, भाग्यदेव कॉलनी असेल, अबोली कॉलनी असेल, शाहूनगर असेल, हा जो सगळा भाग आहे, पुष्पाताई हिरेनगर असेल, या भागातील नागरिकांच्या फार मोठ्या समस्या आहेत. रस्ते व्यवस्थित नाही, गटरी नाही, पतदीप व्यवस्था नाही, पाणी नाही, पतदीप आहे तर ते बंद आहेत. आता काहींनी तर असं सांगितलं की 1-1 वर्षापासून आमची लाईट बंद आहे. तर प्रचार यंत्रणेला लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं द्यावं लागलं. आमचा तर काही दोष नाही, आम्ही नगरसेवक पण नाही, पण तरी सुद्धा जनतेने आमच्यावर रोष व्यक्त केला आणि तो आम्ही सहन केला. आम्ही त्यांना सांगितलं हरकत नाही की मायबाप जनता तुम्ही आहे आणि तुम्ही हा रोष व्यक्त करतात, इतर लोक रोष व्यक्त करत नाही पण तुम्ही योग्य आहात, तुम्ही रोष व्यक्त करत आहात, हा रोष व्यक्त केलाच पाहिजे, तुमचा तो अधिकार आहे, पण तुम्ही आम्हाला संधी द्या, तुम्हाला पुन्हा रोष व्यक्त करण्याची आम्ही संधी देणार नाही. अशा प्रकारे आम्ही लोकांच्या दरबारात गेलेलो आहोत
आणि जनता ही जी आहे, जनतेच्या माफक अपेक्षा असतात, ज्या मूलभूत गरजा आहे, पतदीप, रोड, पाणी, याच्या व्यतिरिक्त त्यांना काही लागत नाही. आणि तेच द्यायला जर आपण कमी पडलो तर मग आपण सभागृहाचा जाऊन उपयोग काय असतो. बरोबर. त्याच्यामुळे प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही प्रचार करताना अतिशय अनेक लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. लोकांचे आशीर्वादही मिळाले आणि ज्या लोकांनी रोष व्यक्त केला तो त्यांचाही योग्य होता. परंतु आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, जर तुम्ही जनतेने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही तुमच्या भागाचा चांगल्या प्रकारे विकास करू, जेणेकरून पुन्हा तुम्हाला असा रोष व्यक्त करण्याची संधी मिळणार नाही. आणि आता राहिलेले तुमचे 2-3 दिवस आहे, आपण मायबाप जनतेचे घरोघर जाऊन पाय पडलेले, परंतु प्रभाग मोठा असल्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नसेल किंवा अनेक अडचणी असतील. तर मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून त्या मायबाप जनतेला विनंती करतो की आम्ही जरी तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल पण तुम्ही आम्हाला आमचं जे काय आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, आम्हाला संधी द्या. आणि तुम्ही जर संधी दिली तर संधीचं आम्ही निश्चित सोनं करू. आणि राहिलेले जे 2-3 दिवस आहे, ह्या 2-3 दिवसात सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, लोकांच्या घरापर्यंत शिल्पा पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आम्हाला भीती अशी आहे की शेवटचा जो दिवस आहे त्या दिवशी ज्या घडामोडी होतात त्या घडामोडीला माझ्या मायबाप जनतेने बळी पडू नये. कारण आम्ही एक सर्वसामान्य उमेदवार आहोत, आमची जर ही संधी गेली तर परत आम्ही जनतेच्या समोर जाऊ शकत नाही. म्हणून आमची मायबाप जनतेला विनंती राहणार आहे की आपण या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आमच्यावर विश्वास दाखवावा, कमळ या निशाणीवर आपण शिक्का मारावा आणि आम्हाला तुमची संधी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. नक्कीच. जे सुद्धा खऱ्या अर्थाने आपली पत्नी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे, नेमकी पती म्हणून आपली काय भूमिका आहे, नेमकी काय सांगाल? पती म्हणून भूमिका म्हणण्यापेक्षा की आपण जे सामाजिक काम करतो, राजकीय, तुम्हाला मागच्याही मुलाखतीत म्हटलो की मी राजकारणी नाही आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि गेल्या 20-25 वर्षापासून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आज बघितलं असेल की महिला जागा असल्यामुळे माझ्या पत्नीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे. आणि एक पती म्हणून माझा हाच प्रयत्न असेल की माझ्या पत्नीला मालेगाव महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याचा जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने माझा प्रयत्न राहील आणि जनता जनार्दन तो निश्चित सार्थक करेल. आणि ज्या वेळेला माझी पत्नी सभागृहात जाईल तर मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो की यापुढे, म्हणजे आजही आपण समर्पितपणे काम केलेलं आहे, पण इथून पुढे पण जनता जनार्दनाच्या पूर्णपणे समर्पित काम करू. 24 तास आपण उपलब्ध राहणार. कधीच जगदीश गोरेचा मोबाईल या आधी बंद नव्हता, यानंतरही बंद राहणार नाही. घरही कधी बंद नव्हतं. माझ्या मातोश्री 2007 ला जेव्हा नगरसेविका होत्या, मला तर आठवत नाही, जेव्हा प्रभागात फिरलो तर काही येऊन सांगितलं पाठीवर हात थापून की दादा तुमच्या आई नगरसेविका होत्या, आम्हाला अटेस्टेड लागायचं, रात्री 3-3 वाजेला तुम्ही शिक्के मारून आम्हाला दिलेले, आम्ही मला विसरणार नाही. काही माता भगिनी, आता एक भायगाव मध्ये एक माता भगिनी भेटली की त्यांनी सांगितलं की दादा माझ्या मुलीचं डायलिसिस होतं, तिला रक्त लागत होतं, तुम्ही रक्त दिलेलं हे मी विसरणार नाही. एका ठिकाणी एक क्षुल्लक विषय मतदान कार्डाचा, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझं मतदान कार्ड घरापर्यंत आणून दिलं. म्हणजे अशा सगळ्या विषय आहेत आणि हीच सेवा आम्हाला सार्थक करणार आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की आपण अनुभव सांगितले, ज्या पद्धतीने अनुभव आले, तर यामध्ये एक चांगला अनुभव असेल, काही वाईट अनुभव असतील, त्यामुळे प्रथमतः चांगला अनुभव काय होता आपल्याला? नाही, चांगला अनुभव तर चांगलेच अनुभव मिळाले, असं कुठं काही वाईट अनुभव मिळाला नाही. वाईट अनुभव म्हणजे लोकांचा रोष होता, तर त्याला त्यांचा काही दोष नाही. त्यांना जर त्यांची मूलभूत गरज जर कोणी पुरवल्या नसेल ते रोष व्यक्त करणारच आहे, आणि त्यांनी रोष व्यक्त नाही केला तर आपल्यालाही कळणार नाही. त्याच्यामुळे वाईट अनुभव कुठलाही नाही, चांगलेच अनुभव आहे. सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिलेले आहे. काही लोक कुठेतरी दहशतीत असतील, परंतु ते सुद्धा मतदान पेटीतून आशीर्वाद देणार आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने अर्चनाताई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्या या ठिकाणी निवडून जातील असा प्रबल विश्वास आपल्याला त्या ठिकाणी आहेत. त्या निवडून गेल्यानंतर सक्षमपणे संपूर्ण कामं हाताळू शकतात असं वाटतं आपल्याला, एक पती म्हणून असं वाटतं आपल्याला. निश्चित जरी तिने रस्त्यावर काम केलं नसेल, परंतु मी जे काम करत असतो हे तिला सगळं अनुभूत आहे आणि त्यामुळे निश्चित तो लोकांच्या समस्या सोडवण्यास प्रयत्न करेल आणि सार्थक ठरेल. नक्कीच. अनेक वेळेस आपण बघत असतो की महिला राज आपण म्हणत असतो, परंतु
महिला उमेदवार या ठिकाणी जागा निघाल्यामुळे या ठिकाणी महिला उमेदवारी करत असते. खऱ्या अर्थाने जर ताईन त्या निवडून आल्यात तर त्यांच्या कामामध्ये आपण हस्तक्षेप कराल किंवा काय काय सांगाल? नाही, हस्तक्षेप नसणार. जिथं जनतेच्या सेवेचा विषय असेल तिथं तर मुळी हस्तक्षेप नसणार. कारण जनता त्यांना निवडून त्यांच्या सेवेसाठी दिलेलं आहे. आणि कालपर्यंत आपण जरी आपलं एक पत्नी म्हणून आपण थांबवलं असेल कुठंतरी, परंतु ज्या वेळेला जनता जनार्दनाने तर निवडून दिलेलं आहे तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्णपणे त्यांचं समर्थन करणार आणि त्यांच्या पाठीशी राहणार. नक्कीच. खऱ्या अर्थाने एकदा महत्त्वाचा प्रश्न असा की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, राजकारणामध्ये आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दिवसभर आपण बाहेर राहत आहात. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता ताईंनी या ठिकाणी सांभाळलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आता ताई देखील राजकारणात आहेत, ते सभागृहात जाणार आहेत. तर खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर कुटुंब आणि राजकारण हे कसं साधणार आपण? आता बघा, कुटुंब तर कुटुंबाच्या ठिकाणी राहणारच आहे. परंतु आता राजकारणात मी पहिलेही सांगितले की आपण राजकारणी नाही, आपण समाजसेवक आहोत. आपण जरी राजकारणाचा विषय आला तरी समाजसेवेच्याच याच्याने आपण त्याच्याकडे पाहू आणि ती समाजसेवा, ते राजकारण आणि कुटुंब एकत्रितपणे आपण संयुक्तपणे त्याला हे करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. खऱ्या अर्थाने आज निवडणुकीला आपण सामोरे जात आहात. आपण विजन मांडलेला असेल, आपला वचननामा देखील काल प्रकाशित झाला. खऱ्या अर्थाने काय महत्त्वाचे काय वचननामे होते, नक्की महत्त्वाचा काय मुद्दा आणि कशा पद्धतीने आपलं वचन असणार आहे किंवा विजन काय असणार आहे? आता काल आमच्या पक्षाचा वचननामा तो जाहीर झालेला आहे. काल आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते अदयाबा हिरे साहेब असतील, बंडूकाका बच्छाव साहेब असतील, सुनियाबा गायकवाड साहेब असतील, निलेशजी कचवे असतील, देवेंद्र पाटील असतील, दादासाहेब जाधव असतील, सुरेश नाना निकम असतील, नंदुराजे सोयगावकर असतील आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी असतील, या सर्वांनी काल आपला वचननामा जाहीर केलेला आहे पक्षाचा. आणि त्या वचननाम्यामध्ये विकासाचे तर मुद्दे आहेतच, त्याच्यामध्ये प्रदूषणाचा विषय आहे, त्यामध्ये भुईकोट किल्ल्याचा आम्ही विषय घेतलेला आहे. बरोबर. जर आमच्या हातात जर सत्ता आली, आम्ही जर सभागृहात गेलो, जे भुईकोट किल्ल्याचं जे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे ते अतिक्रमण काढण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. असंही वरून शासनाचा निर्णय आहेच, काही कारणामुळे ते थांबलेले आहे, परंतु आम्ही आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभागृहात ज्या वेळेला जाणार तर तो एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडणार आहोत. राहिला दुसरा विषय प्रदूषणाचा विषय आहे, त्याच्यातही आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याच्यानंतर इतर हिंदू देवदेवतांचे जे विषय आहेत त्याच्यात आम्ही लक्ष घालणार आहोत. मुख्यतः पश्चिम भागामध्ये पाण्यासाठी स्वतंत्र जल शुद्धीकरण केंद्र व्हावं, ही मी मागच्या मुलाखतीत सांगितलं, त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पश्चिम भागासाठी स्वतंत्र महानगरपालिकेसाठी प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या भागामध्ये रस्ते असतील, लाईट असतील, ह्या ज्या असुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरोबर. आणि मुख्यतः आमच्या भागामध्ये बघितलं प्रभाग क्रमांक 1 मध्ये की पोलीस बळ अपुरा आहे, त्यामुळे आमच्या भागात अनेक भागात काही गुन्हेगाऱ्या वाढलेल्या आहेत. काही भागामध्ये चोऱ्या होतात आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्यांचाही नाईलाज आहे. कारण हद्दवाडीमध्ये कॅम्पाला लागून असलेलं भायगाव वगैरे हे जे परिसर वाढलं आणि ते अजूनही वडनेर खाकुर्डीतच आहे. तर आमचा प्रयत्न आहे की या प्रभाग क्रमांक 1 मधला सुरक्षा निर्माण करण्यासाठी, निर्भय राहण्यासाठी हे वडनेर खाकुर्डीचं जे पोलीस स्टेशन आहे कॅम्पला जोडणं आणि या भागाला एक स्वतंत्र त्या भायगाव शिवारमध्ये पोलीस चौकी देणं आणि पोलीस बल वाढवणं, त्यासाठी आम्ही पोलीस मुख्यालयाची मागणी केलेली आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपल्या ज्या काही प्रचार सभा होत आहेत त्यामधील काय अनुभव सांगाल? आतापर्यंत किती प्रचार सभा झाल्यात आणि जनतेचा कसा प्रतिसाद मिळाला? जनतेचा अतिशय प्रतिसाद चांगला आहे. आमच्या आतापर्यंत 2च सभा झाल्या, अशा कॉर्नर बैठका चालू आहेत, परंतु 2च सभा झाल्या. एक हिरंब गणेश मंदिरावर झाली आणि एक सर्वेश्वर महादेव मंदिरावर झाली. आणि आम्ही विशेषतः आमच्या सभांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की त्याच प्रभागातले मतदार त्या ठिकाणी असतात विशेषतः. अच्छा. आम्ही असं नाही की बाबा मी इथं सभा घेतली आणि पूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्यातल्या लोकांना आम्ही आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी, असं नाही. त्याच प्रभागातले मतदार त्या ठिकाणी असतात, मग ते 1000 असतील, 500 असतील की 1500 असतील, परंतु ते आमचेच तिथले मतदार आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि चांगला अनुभव आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने विरोधकांकडून अशी देखील टीका करण्यात आली होती की अनुभव कमी असलेले आपण उमेदवार आहात, त्यावर आपण काय सांगाल? बघा, अनुभव कमी असलेले आम्ही उमेदवार, तुम्ही कसं काय म्हणतात? तुमच्या उमेदवारांचा विकास तुम्ही काय सांगितलं लोकांना? शेवटी तुम्हाला सांगावं लागतं ना आम्ही काय केलेलं आहे. बरोबर.
आणि तुमच्या आधारावर तुमचे उमेदवार लोकांच्या समोर जाते. आम्ही तर आमचा पक्ष आहे, आमचे नेते तर आहेत, परंतु आमचंही कार्यकर्तृत्व आहे. बरोबर. आता आमच्या बरोबर आता माझी पत्नी जरी निवडणूक लढवतोय, गेल्या 25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मी काम करतो आहे. एक वेळेला माझ्या मातोश्री नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि माझी 5वी निवडणूक आहे. बरोबर. त्याच्यामुळे कमी अनुभव कसं काय म्हणणार तुम्ही? बरोबर. 5वी निवडणूक आहे. 2002 ची मी स्वतः लढलो, 2007 माझी आई निवडून आली, 2012 माझ्या आईचा पराभव झाला, 2017 166 मतांनी माझ्या पत्नीचा पराभव झाला. आणि आज परत पक्षाने आम्हाला संधी दिली, जनतेने संधी दिली. आम्हाला जर अनुभव कमी असता तर पक्षाने संधी दिली नसती आणि जनता जनार्दनाने आम्हाला दारात उभं केलं नसतं. आज आम्ही जेव्हा लोकांच्या ठिकाणी मतं मागायला जात होतो, लोकांचा रोष आमचा नाही, मागील नगरसेवकांचा रोष व्यक्त करतात, आमचा नाही. आमचं स्वागत करतात की आम्हाला स्वागत आशीर्वाद देते. अनुभव कमी कसा काय, कोणता अनुभव पाहिजे? तुम्ही तुमच्या एखाद्या उमेदवाराचं सांगावं की त्याच्या मतावर त्याला कामावर मतं मिळणार आहेत. आमच्याकडे तर आमचे माजी नगरसेवक काय काय आमच्याकडं ते 2 वेळेला नगरसेवक राहून चुकलेले आहेत. आणि आम्ही तर आमच्या कार्यकाळामध्ये मागेही बोललो की आमच्या हिम्मतनगर, सानेगुरुजी नगर, श्रीकृष्ण नगर, पंचशील नगर, शीतला माता नगर या भागाला आम्ही पाणी पुरवठा केलेला आहे. आणि जे कोणी बोलत असतील की बाबा अनुभव कमी असलेले उमेदवार आहे, आम्ही तुमच्याच हातून उद्घाटन केलेलं आहे पाण्याचं. तुम्हालाच आम्ही पुढे केलं होतं, आंदोलन आम्ही केलं होतं, पण आम्ही तुम्हाला पुढे केलं होतं त्या विकासासाठी. ते फोटो पण आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे किमान माझ्या जागेवर तरी असं म्हणता येणार नाही की अनुभव कमी असलेला उमेदवार आहे असं. बरोबर. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण आतापर्यंत अनेक सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे. कोरोनामध्ये देखील आपलं काम बघितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त देखील आपले आंदोलन, निवेदन, आता आपण उल्लेख केला तो पाण्यासंदर्भात विविध आंदोलन केलेले आहेत. तर ह्या संपूर्ण जे काम आपण आतापर्यंत केले आहेत, याचा कसा फायदा होतोय आपल्याला? नाही, निश्चित. आता मी ज्या वेळेला मतं मागत आहोत, आता मी म्हणजे आता एक थोड्या वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलतो की मी एक आमचं म्हणजे माझी पत्नी गोरे अर्चना जगदीश ही निवडणूक लढत असताना आमच्या समोर ज्या उमेदवाराशी आमची लढत आहे, त्या उमेदवाराच्या याच्यात आणि आमच्यात फार जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत. आमच्याकडे काहीच नाही, आमच्याकडे कुठलंही धन नाही. धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आमच्याकडे फक्त जनता जनार्दन आहे. जनता हीच आमची शक्ती आहे. ही गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं जे आहे, लोक आम्हाला सांगतात की तुम्ही आमच्यासाठी एक, आम्ही नाही सांगितलं सभेमध्ये की आम्ही आमच्यासाठी आमकं केलेलं आहे. लोक आम्हाला सांगतात की नाही, तुम्ही आम्हाला रक्त दिलेलं आहे. तुम्ही, कोणी सांगतं तुम्ही आमच्या आईला दवाखान्यात घेऊन गेलेले आहे, कोणी सांगतं करोना काळात तुम्ही आम्हाला धान्य दिलेलं आहे, कोणी सांगतं करोना तुम्ही सॅनिटायझर फवारणी केलेली आहे. 20 वर्षापूर्वीच लोक सांगतात. त्या समोरच्या घरी गेल्यानंतर मी त्यांना काय केलं मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की जगदीश भाऊ तुम्ही आमच्यासाठी हे केलेलं आहे. बरोबर. आणि निश्चित त्याची पावती मिळणार आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने जगदीशदा, एक वैयक्तिक प्रश्न या ठिकाणी मी विचारतो की नेमकी घरात निर्णय कोण घेतं आणि आता ताई निवडून गेल्यावरती महानगरपालिकेत निर्णय कोण घेणार? आता सभागृहात गेल्यानंतर सभागृहात निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार आहे, परंतु शेवटी मला त्यात मार्गदर्शन करावंच लागणार आहे. नक्कीच. कारण मालेगाव महानगरपालिका ही कशी तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी नाही जरी बघितलं तर पूर्व भागातलं वर्चस्व जास्त असतं, आपलं पश्चिम भागातलं वर्चस्व कमी असतं आणि त्या ठिकाणी आपल्या हिंदू नगरसेवकांची संख्या कमी असते. आणि मालेगाव महानगरपालिकेत विषय पत्रिकेवर काय विषय येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे विषय येतील त्याचं पहिले मला तिला मार्गदर्शन करावंच लागेल. सभागृहात गेल्यानंतर कोणत्या विषयाला समर्थन करायचं, कोणत्या विषयाला समर्थन नाही करायचं, काय त्याचं मला मार्गदर्शन करावंच लागेल. नक्कीच. खऱ्या अर्थाने तो आतून आपण उल्लेख केला की पूर्व पश्चिम भागाचा आपल्या प्रचार सभेमध्ये आपले नेते अद्वैआबा हिरे यांनी उल्लेख केला होता की हिंदू महापौर करण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आम्ही हिंदू महापौर करूच. नेमकी त्या भूमिकेकडे आपण कसं बघतात? आता बघा, पक्ष पातळीवर काय विचार झाला असेल किंवा काही धोरण त्यांचं अवलंबलेलं असेल, शेवटी सत्ता आहे. आज एवढा मोठा पक्ष आहे आमचा, सर्वात मोठा पक्ष आमचा आहे भारतीय जनता पार्टी, आणि आमचे नेते सुद्धा सगळे विशाल आहेत. आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई जे मोदी आहे, त्यांनी असंभव गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. राम मंदिराचा जर विषय आपण घेतला की यापूर्वी निर्णय द्यायला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार म्हटल्यानंतर पूर्ण देशात पोलीस प्रोटेक्शन दिलं जायचं आणि सांगितलं जायचं की जर राम मंदिराचा जर निर्णय लागला तर रक्ताचे पाठ वाहतील. परंतु नरेंद्रभाई मोदींनी इतक्या चांगल्या प्रकारे ते प्रकरण हाताळलं की ज्या वेळेला तो निर्णय झाला तर मुंगी सुद्धा कुठं मेली नाही. त्याच पद्धतीने जर मालेगावात जर त्यांच्या डोक्यात काही संकल्पना असेल तर ते निश्चित पार पाडतील. नक्कीच.
जयदादा, खऱ्या अर्थाने जनतेने आपल्या दोघांवरती म्हणजे गोरे दाम्पत्यावरती का विश्वास ठेवावा? जनतेने गोरे दाम्पत्यावर विश्वास याच्यासाठी ठेवावा की आमच्या घरामध्ये आम्ही जरी म्हणजे परिस्थितीने नाजूक असू, परंतु आमचं कुटुंब हे अनेक वर्षापासून रस्त्यावर आहे. पूर्वी माझे मोठे भाऊ दिलीप गोरे, राजेंद्र गोरे, संजय गोरे यांचं तुम्ही जर नाव बघितलं असेल, मग कॉलेजच्या काळात असेल, सामाजिक रस्त्यावर पतित पावन संघटना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, श्रीकृष्ण मंडळ असेल, तर यांनी लोकांच्या हितासाठीच काम केलेलं आहे. आम्ही पक्षाच्या नावावर, संघटनेच्या नावावर कुठले 2 नंबरचे धंदे केले नाही किंवा कुठली दादागिरी केली नाही. आम्ही फक्त जनतेच्यासाठी भांडलो. कोणावर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडलेली आहे. माझ्या मातुश्री नगरसेवक झालेले आहेत, त्यांनी सुद्धा लोकांच्या विकासाचे कामं केलेले आहे. आज तुम्ही बघितलं की नगरसेवक झाल्यानंतर लोक काळ्या काचेच्या गाडीत फिरायला लागतात. आमच्याकडे आज साधी जुनी 2 व्हीलर आहे. आमचं घरही तुम्ही बघून घ्या. म्हणून मला असं वाटतं की या कारणामुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवेल आणि त्यांनी ठेवावा. नक्कीच. खऱ्या अर्थाने जर आपण एक विचार केला, जर निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर आपली भूमिका काय असेल? जे जनसेवेचं वृत्त मी हातात घेतलेलं आहे हे माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. जनता जनार्दनाला जो निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी घ्यावा. आणि मी प्रभागात फिरताना लोकांना हेच सांगितले, निर्णय काही लागो, पण तुमच्या दरबारात मी आलेलो आहे, तुमचे आशीर्वाद घेतलेले, निर्णय जोही लागल पण तुमच्या समस्या सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करणार. आणि निर्णय जोही असेल जनता जनार्दन तो मला मान्य राहील. मायबाप जनता आहे. मायबाप जनतेला जर आमच्यासारखे नगरसेवक पाहिजे असतील, तुम्ही आमच्या कॉलरला हात लावून सांगू शकतात की आमचं काम करा. इतरांना तुम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. आमच्याकडे 1 कोटीचा बंगला नाही, 50 लाखाची गाडी नाही, आम्हाला एसीत राहण्याची सवय नाही, आम्हाला 5-50 लोक घेऊन फिरण्याची सवय नाही, आमच्याकडे शेतीवाडी नाही, काहीच नाही. म्हणून आम्ही जनतेतले आहोत. पण तुमचा जर निर्णय चुकला आणि तुम्ही जर धनधानगे जे आहेत ज्यांच्याकडे करोडो रुपयाची मालमत्ता आहे त्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या गटरी साफ करायला, तुमच्या दारात मेलेलं कुत्रं उचलायला, तुमच्या गल्लीत मेलेलं डुक्कर उचलायला, आणि जर काही मध्यरात्री काही घटना घडली, आम्ही जर कोणाच्या घरावर जर कोणी आक्रमण करायला गेलं तिथं जर समोर जाणारे लोक आहोत आम्ही, तर समोर तसं नाहीये. याचा तुम्ही विचार करावा. नक्कीच. खऱ्या अर्थाने जर आपला विजय झाला तर हा विजय कोणाचा असेल? हा जनता जनार्दनाचा, जनतेचा, व्यक्तीचा का जनतेचा? नाही, सर्वप्रथम मायबाप जनतेचा हा विजय राहील, त्यानंतर पक्षाचा हा विजय राहील. आपला विजय कसं काय, आपण तर सेवक आहोत ना. मायबाप जनता प्रथम राहील आणि विशेषतः जनताच नगरसेवक राहील. नक्कीच. खऱ्या अर्थाने शेवटचा प्रश्न असा की उद्या मतदान केंद्रावरती जाताना मतदारांनी काय लक्षात ठेवावं, काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? मतदारांना एकच आव्हान करेल मायबाप जनता, आपण कमळ ही निशाणी लक्षात ठेवावी. आज देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे विशाल योजना राबवलेल्या आहेत, आज तुम्ही उज्ज्वला योजना असेल, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल, एसटीच्या याच्यामध्ये महिलांना अर्ध तिकीट असेल, वयोवर्धानाच्या पगारामध्ये वाढ असेल, अपंग व्यक्तींच्या पगारामध्ये वाढ असेल, कामगार क्षेत्रातील लोकांना काही ज्या सुविधा दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या योजना आहेत. लोकांपर्यंत कोणीही पोहोचत असेल तर शेवटी भारतीय जनता पार्टी याच सगळ्या गोष्टी करत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीने आता परत महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहे आणि परत लाडक्या बहिणींचे पगार देखील वाढणार आहे. लाडक्या बहिणींना जर आपले पगार कायमस्वरूपी चालू ठेवायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडणं फार गरजेचं आहे. कारण जर भारतीय जनता पार्टीला जर नगरसेवक जास्त केले तर त्याची प्रसिद्धी होईल आणि जनतेला जे आपण काही सुविधा दिलेल्या आहेत त्यांनाही त्याचं थोडं समर्थन वाटेल. म्हणून मायबाप जनतेला एकच नंबर विनंती राहील की आपल्याला जर चांगल्या योजना पाहिजे असतील, आपल्याला जर सक्षमता पाहिजे असतील, आपल्याला निर्भयता पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीकडे आपण लक्ष ठेवावं. नक्कीच. धन्यवाद जगदीशजी, आपण या ठिकाणी आलात, आपण वेळ दिला. खऱ्या अर्थाने अवघे 2 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत आणि या 2 दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया संपूर्ण पार पडणार आहे. त्याच पद्धतीने जनतेमध्ये आज खरं तर आपल्याला वेळ देणं भाग होतं, तरी आपण या ठिकाणी वेळ काढून आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीने आपण जे या ठिकाणी आपल्या कार्यांचा वापर केला, नक्कीच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं नक्कीच काम करू.
येणाऱ्या 2 दिवसांमध्ये ते मतदान आहे, त्याच्यासाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत या देखील शुभेच्छा देतो. आपण वेळ दिला त्याबद्दल आभार, धन्यवाद. आपले आभार. आपल्यालाही धन्यवाद देतो की सामान्य कार्यकर्त्याची आपण पुन्हा एकदा मुलाखत घेतली आणि विजयानंतर पण आपण मुलाखत घ्यावी. नक्कीच नक्कीच धन्यवाद. नक्कीच ताई, आपण या ठिकाणी समस्या सांगितली. जरीदा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, आपल्याला देखील याआधी देखील या समस्या म्हणजे आपण बघितल्या असतील, नेमकी तो प्रकार काय? विषय असा आहे दादा की आम्ही प्रचारामध्ये फिरत असताना आम्हाला तर विविध भागामध्ये समस्या दिसल्यात, फार अडचणी आहेत. बरोबर. अजूनही म्हणजे आपण म्हणतो की अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक निवडून जातात, परंतु ज्या जनतेच्या मूलभूत गरजा आहे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आता बघा, वारंवार रस्ते, गटरी, पाणी हाच विषय येतो. बरोबर. मग वारंवार महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेल्या नगरसेवकांचा पाठपुरावा का पूर्ण होत नाही? हा, जर लोकांना दरवर्षी मुद्दा तोच असतो, रस्ते, लाईट, पाणी, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता. बरोबर. मग आपण का कमी पडतो? हा सगळ्यात मोठा विषय. आणि दुसरा विषय राहिला की आम्ही भायगाव या परिसरात ज्यावेळेला फिरलो तर मुख्यतः आमच्या समोर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या अगदी घराच्या हाकेच्या अंतरावर इंदिरानगर म्हणून आहे. त्या इंदिरानगर मध्ये योगायोग असा झाला की आमची सायंकाळी तिथं प्रचाराची रॅली झाली प्रचाराला. तर सर्वप्रथम त्या हनुमान मंदिर पासून तर इंदिरानगरची सगळी लाईटच बंद होती. अरे बाप. मी तिथून त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन लावला आणि मग त्यांनी सांगितले कारण काल ते लाईट कदाचित मला वाटतं चालू झाली असते. अच्छा. तर मग जेव्हा अंधारात आम्ही फिरलो तर एक वयोवृद्ध बाबा होते, त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापासून आम्हाला रस्ते नाही, लाईट नाही, गटर नाही, आमचा भाग हा वंचित आहे. बरोबर. मग विचार करा, जर तुमच्या घराजवळ जर तुम्ही सुविधा लोकांना, तुमची सत्ता होती. बरोबर. गेल्या आमच्या समोर जे उमेदवार आहे त्यांची गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये ग्रामपंचायत पासून त्यांची सत्ता होती. ठीक आहे, महापालिकेत त्यांना संधी मिळाली नाही, परंतु ग्रामपंचायत त्यांचीच सत्ता होती. मग तरी सुद्धा त्या घराजवळ जर विकास करू शकत नाही तर मग या प्रभागाचा विकास कसा काय ते करू शकतात? बरोबर. जर तुमच्या घराजवळ जर विकास नाहीये तर तुम्ही तो विकास पूर्ण प्रभागात कसा राबवू शकतात? बरोबर. हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणून जनता जनांना माझी विनंती की तुम्ही समोरील आमचा उमेदवार तपासा आणि आम्हाला तपासा. आम्ही इथं राहून तिथं विकास करू. हा, समोरचे उमेदवार तुम्हाला 11,000ची 21,000ची पावती फाडून देतील पण तुमच्यासाठी वेळ देणार नाही. आम्ही तुम्हाला 11,000 21 देणार नाही पण तुम्हाला 24 तास देऊ आम्ही. बरोबर.